भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार राज्याच्या दौऱ्यावर असून ते या दौऱ्यात 5,900 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन, पाणी पायाभरणी करणार आहे. यामध्ये विविध नवीन रेल्वे गाड्यांचा शुभारंभ, पंतप्रधान घरकुल योजना, नमामि गंगे योजनेअंतर्गत 6 मैलांच्या शुद्धीकरण प्रकल्पांचं उद्घाटन आणि विकास कामांचा समावेश आहे. पंतप्रधान आज दुपारी बिहारमधल्या सीवन जिल्ह्यातल्या जसावली इथं जाहीर सभा घेणार असून त्यानंतर दूरस्थ पद्धतीनं त्यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन आणि कोनशिला समारंभ होणार आहे. 2047 पर्यंत देशातून सिकलसेल रोगाचं उच्चाटन होईल असा विश्वास आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी व्यक्त केला. दिल्लीत एम्स रुग्णालयात जागतिक सिकलसेल दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सिकलसेल रोगावर औषध निर्माण करण्यासाठी आपलं मंत्रालय एक स्पर्धा आयोजित करत असून या स्पर्धेतून निवडलेल्या औषध निर्मिती प्रकल्पाला 10 कोटी रुपयांपर्यंत निधी दिला जाणार असल्याचं उईके यांनी सांगितलं. शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या हुंडा मुक्त महाराष्ट्र अभियानाची घोषणा केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत मेळावा घेतला. केंद्र सरकारनं गेल्या 11 वर्षात केलेल्या कामांची आषाढी वारीमध्ये माहिती देणाऱ्या वाहनाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात हिरवा झेंडा दाखवला. विविध पोस्टर्स आणि नाटिकांच्या माध्यमातून सरकारच्या कामांची माहिती दिली जाणार आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून इंग्लंडमध्ये प्रारंभ होतो आहे. या मालिकेतला पहिला सामना आज लीड्स इथं खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत शुभमन गिल कर्णधार तर ऋषभ पंत उपकर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. नागपुरात काल रात्री पावसाच्या हलक्या सरींनी वर्षाव केला. आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. कमाल तापमानात यामुळे घट झाली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल. नमस्कार.